जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सर्वांनी आज आनंद व्यक्त केला असेल, हर्षोल्लास सर्वत्र पसरलेला आहे। कारण कधी नव्हे आता असा इतिहास घडलेला आहे की दिल्लीमध्ये जे जंतर मंतर येथे गेले 30 दिवस जे आंदोलन सुरू होतं, कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि अनेक मंडळी यांनी अथक प्रयत्नातून रात्रंदिवस या देशामध्ये एक खूप मोठी क्रांती घडवली। आणि कधी नव्हे त्यांनी जी मागणी केली होती, धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनामा आहे तो राजीनामा या ठिकाणी आज झालेला आहे। आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे की लोकशाहीचा विजय झालेला आहे, संविधानाचा विजय झालेला आहे। आणि हा विजय फक्त तुमचा आमचा नाही, संपूर्ण देशाचा विजय आहे। बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा विजय आहे। छत्रपती शिवाजी महाराज जे रयतेचे राजे त्यांचा विजय आहे। फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्राचा विजय आहे, कारण महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे। आपण पाहिलं की त्या ठिकाणी जे घडलं होतं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि हे विद्यार्थी काही करू शकत नव्हते असं समज होता, तो समज आता दूर झालेला आहे। सगळीकडे जल्लोष आहे। राहुलजी जे अर्थतज्ञ आहेत, लंडनवरून या जंतर मंतरवर त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी व्हावा यासाठी खूप प्रयत्न करत होते। सर्वात प्रथम त्यांनी या बाबतीत प्रतिक्रिया दिली होती आणि अहोरात्र राहुलजी या मागणीसाठी झटत होते। म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सर्वांना फोन करत होते। त्यांचे मित्र असतील, पक्षातले जे काय त्यांचे मित्र असतील त्यांना सांगत होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, अभिजित दिपके यांना सहकार्य केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे। राहुलजी फक्त या वेळेस नाही, परंतु ज्या वेळेस निवडणुका होत्या फक्त एक मत त्यांचं योग्य ठिकाणी जावं म्हणून ते लंडनवरून भारतात आले होते। त्यानंतर निवडणुकीच्या काळात ते भारतात आले होते की आपले जे आंबेडकरवादी पक्ष आहेत ते जिंकले पाहिजे, त्यासाठी आले होते। तर राहुलजी कसं वाटतंय, हा जो विजय आहे हा विजय झालेला आहे, होऊ शकत नव्हतं असं लोकांचं म्हणणं होतं, पण झालेलंच आहे आणि या मुलांनी करून दाखवलेलं आहे। तुम्ही या प्रकाराकडे म्हणजे जेव्हा नीटचे पेपर लीक झाले होते आणि या परीक्षा मुलांच्या खराब झाल्या होत्या तेव्हापासून या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन आहे, या सगळ्या गोष्टीला तुम्ही पडताळत आहात, त्याचा अभ्यास करत आहात, त्याच्यावर तुम्ही पुढे जातात। कसं वाटतंय तुम्हाला? निलेशजी, सर्वप्रथम भारतीय युवा, जो भारतीय युवा आहे त्याने आज प्रूव्ह करून दाखवलं, त्याने आज स्वतःला साबित करून दाखवलं, पूर्ण भारताच्या समोर नव्हे तर पूर्ण जगासमोर, की आम्ही कोणतंही सरकार झुकवू शकतो। या जगामध्ये संविधान जे भारतातलं आहे ते सर्व श्रेष्ठ आहे। संविधानाची किंमत आज मोठ्यांपासून लहानांपासून सर्वांना समजावून दाखवणारे हे भारतीय युवा जनता असं म्हणेल मी। या जनतेने सर्वांना, म्हणजे मी त्यांना CJP या नावाने आता ओळखता, पण ती खरं तर भारतीय युवा शक्ती आहे। भारतीय युवा शक्तीचा विजय आहे आणि याचं जे श्रेय आहे सर्वप्रथम जे आपले अभिजित दिपकेजी, जे अमेरिकामध्ये बोस्टन युनिव्हर्सिटी इथून पासआउट आहेत, एवढी चांगली लक्झरी लाईफ सोडून हा माणूस जर भारतामध्ये येऊ शकतो, भारताची डेमोक्रेसी वाचवण्यासाठी, भारताचं संविधान सांभाळण्यासाठी, भारताची फ्युचरिस्टिक ग्रोथ कशी व्हावी हे लोकांना सांगण्यासाठी, आणि सर्वप्रथम म्हणजे या गव्हर्नमेंटला शिकवण्यासाठी की बाबासाहेबांचं संविधान होतं काय, शिक्षणाचं महत्व काय आहे, एज्युकेशन काय आहे, एज्युकेशनचं महत्व काय आहे, आणि आजकालच्या या जनरेशनला शिक्षणापासून काय भेटू शकतं, या भारताला शिक्षणापासून काय भेटू शकतं। आणि हे करण्यासाठी हा युवा जर अहोरात आपला झटत असेल, आपल्यासाठी, आपल्या हक्कांसाठी भांडत असेल, लिटरली त्याने त्याच्या म्हणजे आरोग्याची काळजी नाही केली, त्याने लिटरली त्याच्या फॅमिलीवर पण जास्त त्याने लक्ष नाही दिले, सगळे बघत होते। त्याने सर्वांसाठी म्हणजे या देशासाठी स्वतःला झोकून दिलं, अशा या महाराष्ट्रातल्या युवा तरुणाला
माझा खरोखर मनापासून सल्यूट आहे. आणि असेच सगळे युवा सैनिक आणि युवा नेते आपल्याकडे आता निर्माण होऊ लागतील. अभिजित हा एक प्रकारचा अपकमिंग जनरेशनसाठी एक्झाम्पल सेट करून गेलेला आहे. आणि आता अभिजित सारखे बरीच मुलं ऑलरेडी बाहेर आलेले आहेत आणि अजून बाहेर येतील, कारण मुद्दे अजून बरेच आहेत. ही मला असं वाटतं, जसं तुम्ही म्हणाले की थेंबे थेंबे तळे साचे, तर हा मुद्दा आता एक थेंब म्हणून पुढे आलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा मी निषेध केलेलाच आहे ऑलरेडी. मी तिथे वैयक्तिक भेट दिलेली आहे जंतर मंतरला. माझं वैयक्तिक त्यांच्या टीमशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि त्याच्यातून आपण जर पाहिलं की त्यांचा जो एक रोष होता, हा जो जेनझी म्हणून बोलला जातो, मी याला युवा शक्ती म्हणतो भारताची, यांचा जो रोष होता एज्युकेशनच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या रिफॉर्म करण्याच्या बाजूने, आणि जे या 20 ते 25 म्हणजे आपण 20 लोकांचं सुसाईड असं म्हणलं जातं या वर्षामध्ये, पण जर आपण लास्ट 10 वर्षामध्ये काढले तर जवळपास 150 मुलांनी सुसाईड केलेले आहेत या नीटच्या एक्झामच्या प्रॉब्लेम्स मध्ये किंवा याच्या फ्रॉड्स मध्ये. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की कशा पद्धतीने ही मुलं सुसाईड करतात, कशा पद्धतीने एज्युकेशन सिस्टम ही पोखरली जाते, आणि त्याला उत्तर दिलेलं आहे अभिजित दिपके यांनी. आणि त्याच्यासोबतच माझं सोनम वांगचुकजी यांच्यासाठी माझं एक बोलतात ना एक सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण एवढं वय असताना, त्यांना प्रॉब्लेम्स असताना, त्यांनी जेल काटलेली आहे, त्यांच्या फॅमिलीमध्ये पण भरपूर प्रेशर क्रिएट झाला, आणि त्यांनी जे 20 दिवसाचं उपोषण केलं त्याचाही बराचसा फरक पडला. सगळे नेते जे तिथे गेले, जिथे पोहोचले, त्यांनी आपलं समर्थन दाखवलं अगोदर, हिट झाल्यानंतर नाही. स्टोरी हिट झाल्यानंतर मूवी बघायला सगळे जातात, पण ज्यांना ते अनालाइज झालं पहिलं आणि तिथे पोहोचले, त्या सगळ्या नेत्यांना आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वयाच्या 75व्या वर्षी तिकडे पोहोचतात, म्हणजे एवढं वय झालं असताना त्यांनाही माझा खरोखर आभार आहे माझं त्यांना ॲज अ युवा म्हणून. आणि त्यांनी जे त्यांचं समर्थन दाखवलं, डेफिनेटली जेव्हा मोठे नेते जातात, वेल नोन पर्सनॅलिटीज, आपले जे भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखरजी, त्यांनी पण चांगली पेनिट्रेशन केलं. आणि असेच नेते आपल्याला पाहिजे की युवा शक्तीच्या मागे उभे राहिले पाहिजेत, आणि युवा शक्तीला त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे, न की फक्त पॉलिटिकली जाऊन तिथे फोटो काढून पिक्चर काढून येणे, पण खरोखर त्यांना पुढे जाण्यासाठी आणि पुढे त्यांचा बढावा मिळण्यासाठी पॉलिसीज रिफॉर्म कशा होतील, त्यांना एक बूस्टर कसा मिळेल, याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्या नेत्यांना, तिथे पोहोचलेल्या नेत्यांना पण माझे आभार असेल सर्व युवांकडनं. आणि डेफिनेटली हा खूप आनंदाचा दिवस आहे, म्हणजे लिटरली लोक पेढे वाटतायत आज आणि सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतायत. पण मला असं म्हणायचंय की पॉलिटिक्स इज कमिंग अप विथ द पेशन्स. तुम्हाला पेशन्स ठेवायला पाहिजे. सेलिब्रेशन इज फॉर वन डे, नेक्स्ट डे इज युअर फायटिंग अगेन. तर तुम्हाला परत फाईट मध्ये राहायचे. आता विजय झालेला नाहीये, ही सुरुवात आहे, ही आता सुरुवात झालेली आहे. याचा शेवट हा युवाच करणार, याचा शेवट हे आंबेडकरवादीच करणार, याचा शेवट जे संविधानाला मानतात, जे डेमोक्रेसीला मानतात, जे लोकशाहीला मानतात, तेच लोक करू शकतात. याचा शेवट डिक्टेटरशिप फॉलो करणारे किंवा ऑटोक्रेसी फॉलो करणारे कधीच करू शकत नाही. याची सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं की जेव्हा अभिजित दिपके भारतात आले, आणि भारतात आल्यानंतर असं म्हटलं जात होतं की त्यांना अटक होईल, आणि त्यांच्या हातामध्ये बाबासाहेबांचं पुस्तक होतं. आणि म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांच्या पार्टीचं इनॉग्रेशन केलं, त्यावेळेस त्यांचे फॉलोअर खूप सारे होते, बिलियन मध्ये होते. आणि जेव्हा त्यांनी जय भीमचा नारा दिला, तेव्हा असं वाटत होतं की कुठेतरी हे म्हणजे वेगळीकडे जाईल आणि यश काय मिळणार नाही असं वाटत होतं. परंतु या युवकांनी कुठलाही जातीभेद या ठिकाणी पाहिला नाही, बघितला नाही. असं वाटत होतं की जातीभेद होईल आणि हे प्रकरण बाहेर पडेल. तर या प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? जय भीम हा नारा प्रथमतः निलेशजी कोणत्याही एका जातीला सपोर्ट करत नाही. जय भीम हा नारा भारतीय संविधानाला सपोर्ट करतो. जय भीम हा नारा परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण उद्देशून म्हणतो, त्यांची आठवण म्हणून आपण जय भीम हा नारा घेतो. आणि माझे सगळे मित्र हे एका समाजाचे नाही आहेत, माझे स्वतःचे सगळे मित्र विविध समाजामधून आहेत, आणि आम्ही सगळे एकमेकांना जय भीम बोलतो. त्यामुळे जय भीम हा नारा हा फक्त एका कास्ट, एका जमातीसाठी लिमिटेड नाही आहे, हे प्रूव्ह करून दाखवणारा हा जेनझीच आहे. ज्याला तुम्ही जेनझी म्हणताय, मी युवा शक्ती म्हणतो. हा युवा शक्ती जो आहे याने प्रूव्ह करून दाखवलं
की आता लोक रस्त्याने जाताना नमस्कार पण बोलतील आणि जय भीम सुद्धा ठोकतील आणि एकदम प्राऊडली ठोकतील, कारण जय भीम बाबासाहेबांचं अस्तित्व दाखवतं, जय भीम बाबासाहेबांची लढाई दाखवते, जय भीम बाबासाहेबांचं संविधानाबद्दलचं जे एक बोलतात ना त्यांची एक अंतरात्मा होती संविधानाबद्दलची ती दाखवते. जय भीम हे लोकशाही एका देशामध्ये कशी नांदवली गेली पाहिजे याचा नारा आहे. जय भीम एका जमातीचा, एका कास्टचा, धर्माचा, पंथाचा नारा नाहीये, हे या जेनझीने अख्ख्या जगाला दाखवून दिलं आणि त्याबद्दल मी आज युवा शक्तीचा, या जेनझीचा मी खूप खूप आभारी आहे. निलेश, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोलले की जय भीमचा नारा काय आहे. जय भीमचा नारा म्हणजेच समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय आहे, हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे. राहुलजी, मुद्दा असा आहे की या तरुणांना खूप सोसावं लागलं, जंतर मंतरला खूप मार खावा लागला आणि त्या ठिकाणच्या मुलींना पण खूप मार खावा लागला. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना बोललं गेलं, पाकिस्तानशी जोडलं गेलं, अतिरेक्यांशी जोडलं गेलं. हे काही करू शकत नाही, कॉक्रोचला चिरडलं पाहिजे असं बोललं गेलं. म्हणजे अभिजित दिपकेलाच्या अंगावर शाई फेकली गेली, त्याला मारलं गेलं. तर हे सगळं सहन केलेलं आहे आणि हा विजय झालेला आहे. तर इथेच सगळं काय समाप्त होत आहे का? पुढची स्थिती काय असेल, पुढची रणनीती काय असेल, पुढे काय करावं लागेल, कशा प्रकारे करावं लागेल, तुम्ही या युवकांना काय सांगाल? मी ज्या पद्धतीने, म्हणजे मी ऑनेस्टली कोणाची तारीफ अशी पटकन करत नाही, अशीच कोणाची बढाई मी पटकन करत नसतोय. मी अभिजितला स्वतः समोरून पाहिलेलं आहे, मी त्याच्या ऍक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत, मी त्याचं विजन पाहिलेलं आहे, मी त्याचं बोलणं पाहिलेलं आहे, मी त्याच्या स्ट्रॅटेजीज समोर अनुभवल्या आहेत, मी त्याला समोरासमोर अनुभवलं आहे आणि त्यामुळे मी हे सांगू शकतो की अभिजित इज हॅव्हिंग द व्हेरी गुड पॉलिटिकल अंडरस्टँडिंग. हा मुलगा इथे थांबणारा नाहीये, हा मुलगा खूप पुढे जाणार आहे. हा मुलगा या भारताच्या संविधानाला एक सर्वोपरी नेऊन ठेवणारा हा मुलगा आहे. भारताचं संविधानच हे सगळं सर्वस्व आहे, भारताच्या संविधानानेच हा देश चालू शकतो हे त्याने प्रूव्ह करून दाखवलं आहे. त्याच्या शांतीपूर्व आंदोलनामधनं त्याने एकावरही हात उचललेला नाहीये. मी स्वतः तिथे पाहिलेलं आहे. त्या मुलींना, म्हणजे मुलींचे खूप सारे इश्यूज असतात, आपल्याला माहिती नाही, मेडिकल इश्यूज असतात, फिजिकल प्रॉब्लेम्स असतात. त्या मुली तिथे दिवसभर झोपलेल्या, एवढ्या गरमीमध्ये, तिथे हायजीन पण नव्हती प्रॉपरली, तिकडे एवढे पोलीस होते, एवढा प्रेशर होता, लहान लहान मुलं आहेत. मला असं वाटतं या गव्हर्नमेंटला कधी अक्कल येईल? आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या घरामध्ये अशी मुलं असतील. अरे आपल्या घरातल्या, तुमच्या घरातल्या एखाद्या मुलाला साधी सर्दी झाली तर तुम्ही अस्वस्थ होता. ते बिचारी मुलं आज जवळपास एवढ्या दिवस तिथे बसले होते, त्यांच्याकडे खायला नीट नव्हतं. नंतर त्यांना फूड पाठवायला लागले लोक, नंतर पाणी यायला लागलं. पहिलं तर ते स्वतःच करत होते. एवढी गरमी, एवढं अनहायजेनिक तिथे ॲटमॉस्फिअर होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी दटून राहिले. त्या ठिकाणी त्यांनी त्यांची शक्ती दाखवली. त्यांनी दाखवलं आम्ही कोणाला घाबरत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही फक्त एका गोष्टीला घाबरतो, परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या संविधानाला आम्ही घाबरतो, बाकी आम्ही कोणाला घाबरत नाही. हे बरेच मुलं येऊन माईकवर बोलून गेलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की संविधान हे सर्वोपरी आहे, संविधानामुळेच हा देश पुढे जाऊ शकतो. आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी संविधानासोबत एज्युकेशन पॉलिसीज ज्या रिफॉर्म केलेल्या, हिंदू कोड बिल म्हणा तुम्ही, किंवा फायनान्शियल तुम्ही जर पाहिलं द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर बाबासाहेबांचं वर्क हे ओव्हरऑल 360 डिग्री होतं आणि त्याच गोष्टींना घेऊन हे पुढे चाललेले आहेत. आज मला तिथे जे ॲटमॉस्फिअर दिसलं, तिथे सर्व पंथांची आणि सर्व धर्माची मुलं होती, पण मला थोडंही जाणवलं नाही की एकाच्याही मनामध्ये बाबासाहेबांबद्दल कुशंका होती. सर्वजण फक्त आणि फक्त बाबासाहेब, जय भीम बोलताना जे पहिलं एक बोलतात ना, म्हणजे एक प्रकारचं एक जरा बॅकफुटला असायचे सगळेजण की जय भीम बोललं तर काय होईल, जय भीम स्टेटस ठेवली तर काय होईल, जय भीम हे केलं तर काय. आज ती मुलं बिंदास जय भीम ठोकत होते आणि ही जे दिवशी जय भीम ठोकायला लागले ना, त्याच दिवशी बोललो या सरकारची उलटी गिनती चालू झालेली आहे. तुम्ही या युवांना काय आवाहन कराल? पुढची रणनीती काय असेल? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, पुढची रणनीती कशी असेल आणि कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे, यांना काय आवाहन कराल तुम्ही? मी जसं सांगितलं की सेलिब्रेशन फक्त एकच दिवस करा, सेकंड डे इज युअर फायटिंग डे. मी ही प्रिन्सिपल माझ्या लाईफमध्ये नेहमी, म्हणजे माझ्या कॉर्पोरेट लाईफमध्ये म्हणा, सोशल लाईफमध्ये म्हणा, पॉलिटिकल लाईफमध्ये म्हणा, मी हा फॉर्म्युला नेहमी यूज केलेला आहे. आणि माझा ॲज अ मोठा भाऊ, ॲज अ महाराष्ट्रातला एक युवा आणि एक त्याचा एक सवंगडी म्हणून
अभिजित याला माझं एक लाईक एक ॲडवाईज असेल किंवा एक माझं त्याला म्हणणं असेल की सेलिब्रेशन फक्त एकच दिवस करायचं असतं, सेकंड डेला विसरून जायचं की काल काय सेलिब्रेट केलं आपण, नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय आहे, नेक्स्ट रिफॉर्म काय. कारण आपल्याला भारताला फक्त धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्यावर थांबवायचं नाही, भारताला आपल्याला अमेरिकापेक्षा मोठं करायचंय. इकॉनॉमिक पॉलिसीज आपल्याला इम्प्रूव्ह करायच्यात, एज्युकेशन पॉलिसीज आपल्याला इम्प्रूव्ह करायच्यात, सोशल स्ट्रक्चर आपल्याला इम्प्रूव्ह करायचंय. आपल्याला लेबर फोर्स हा आपल्याला लेबर नाही ठेवायचा, आपल्याला त्याला मॅनेजर बनवायचंय, त्याला डायरेक्टर सीईओज या लेवलवर नेऊन ठेवायचंय. आपल्याला खूप काम करायचंय. त्यामुळे सेलिब्रेशन फक्त एकच दिवस करायचं, दुसऱ्या दिवशी आपल्याला ग्राउंडवर परत उतरायचंय, लढाई जारी रहेगी. आणि माझं असं म्हणणं असेल, जसा एक स्लोगन आपण बोललेलो की धर्मेंद्र हटाव शिक्षा बचाव, आता मला असं वाटतं आपला नेक्स्ट टार्गेट असा असला पाहिजे की सीतारामन हटाव आर्थिक राजकारण बचाओ. सीतारामन हटाव और भारत का आर्थिक राजकारण बचाओ हा आपला पुढचा नारा असला पाहिजे. कारण इकॉनॉमिक पॉलिसीज खूप खराब आहेत. 129 अगेन्स्ट पाऊंड हा आपला रुपीजचा सध्याचा रेट जर पाहिला तुम्ही, एवढा खालावलेला आहे, एवढा दर्जा खालावलेला आहे. फॉरेन करन्सी आपल्याकडे येत नाही आहे, फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्याकडे, NRIs आपल्याकडे इन्व्हेस्ट करत नाही आहेत. रिअल इस्टेट इज कम्प्लिटली डाऊन, स्टॉक मार्केट इज कम्प्लिटली डाऊन, गोल्ड मार्केट इज कम्प्लिटली डाऊन. तुमच्या जर इन्व्हेस्टमेंट्स पाहिल्या तुम्ही सध्याच्या स्थितीला, तुमचा फॉरेन रिझर्व्ह, तुमचा गोल्ड स्टँडर्ड हा कम्प्लिटली घसरलेला आहे. आपल्याला खूप पॉलिसीजवर काम करायचंय. त्यामुळे माझा आता पुढचा नारा असा असेल की सगळ्या जेवढीही आपली जनता आहे त्यांनी आता फॉलो केला पाहिजे की सीतारामन हटाव और भारत का आर्थिक राजकारण बचाओ. तर आता आपण पाहिलं राहुलजी जे लंडनहून या ठिकाणी आलेले आहेत, अर्थतज्ञ आहेत. अनेक मुलांना शिक्षणासाठी ते म्हणजे फॉरेनमध्ये शिक्षणासाठी ते मदत करत असतात. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की ते फॉरेनमध्ये नोकरी लागावी म्हणून सुद्धा काम करत आहेत. त्यामुळं राहुलजींचं काम खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. त्यांना मी धन्यवाद देतो राहुलजी की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी काम करताय. खूप खूप आभार. तुम्ही आमच्या चॅनलला वेळोवेळी तुम्ही या ठिकाणी वेळ देता, आपला अनमोल वेळ देता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान.